आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। हिमाचलमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, 2 राष्ट्रीय महामार्गांसह 307 रस्ते बंद, जनजीवन विस्कळीत। तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस जारी, 2 वोटर आयडीच्या दाव्यामुळे तेजस्वी यादव अडचणीत, निवडणूक आयोगाने तपशील मागितला। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज दिल्लीत महत्त्वाची बैठक, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा प्रस्ताव, अलमट्टीची उंची वाढवू नये अशी महाराष्ट्राची प्रमुख मागणी, दुपारी 3:30 वाजता जलशक्ती मंत्रालयात होणार बैठक। मागच्या 6 महिन्यात शिक्षण क्षेत्राशी संबंधित 7 निर्णय राज्य सरकारला मागे घ्यावे लागले, सरकारी धोरणांवर शिक्षण तज्ज्ञांची टीका। मंत्रिपद जाऊ नये, धनंजय मुंडेंनी अद्याप सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही, मुंडेंना एका महिन्याचा 9,33,000 रुपये दंड, आता ही रक्कम 42 लाखांच्या घरात, सूत्रांची माहिती। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात पोलीस यंत्रणांनी खातरजमा करून त्वरित कारवाई करणं गरजेचं, रोहित पवारांचा ट्विट करत आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी, आरोपींच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जावर निर्णय येणार, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता, कराड वगळता इतर सर्व आरोपींच्या दोषमुक्तीच्या अर्जावर देखील सुनावणी होणार। कोथरूड पोलिसांकडून मुलींना शिवीगाळ मारहाण प्रकरणी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करता येणार नाही, पोलिसांचं तरुणींना रात्री उशिरा पत्र, पुणे पोलिसांचं 7 पानी आंदोलकांना पत्र। कोथरूड पोलिसांकडून मुलींना शिवीगाळ मारहाण प्रकरणी आमदार रोहित पवारांनी पीडित तरुणींची भेट घेतली, पोलिसांकडून अशी वागणूक दिली जात असेल तर गंभीर, रोहित पवारांचं वक्तव्य।